सो स्टुडंट्स सगळ्यांचेच प्रोजेक्ट्स एकदम छान झालेत, पण परी तुझा पॅलेसचा प्रोजेक्ट एकदमच छान झालाय. व्हेरी गुड, कीप इट अप. आता आज मी मार्किंग करते आणि मग उद्या आपण रिझल्ट्स डिक्लेअर करूया. ओके, थँक्यू टीचर. बाय एव्हरीवन. ओके टीचर, बाय. आई आई, हा. टीचरला आपला पॅलेस आवडला. नाही कसं आवडणार, माझी परी आहेच इतकी हुशार. आणि माझा न्यू फ्रेंड पण हुशार आहे. त्याने मला किती हेल्प केली तुला माहितीये का? मला त्याला फोन करून थँक्यू म्हणायचे, पण माझ्याकडे फ्रेंडचा नंबर नाहीये. थांब, मी फ्रेंडला फोन करून द्यायचे. काही गरज नाहीये त्याला फोन करायची. अगं आई, असं काय करतेस? पुरे झालं. आतापर्यंत फ्रेंड 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 आणि आता हा न्यू फ्रेंड. आईनी जसं काही केलंच नाहीये. सारखं सारखं त्यांचं काय कौतुक करायचं? पण मला बाई तुम्हा दोघींचंही कौतुक आहे. हा, माझ्या मुलीचं पण आहे, कारण ती खूप धीरानी खूप कष्ट करते. आणि माझ्या नातीचं पण आहे, कारण ती अगदी समजूतदार आणि शहाणी आहे, हुशार आहे. काकू ऐका ना, आई मला फ्रेंडला फोन करून नाही देते. का? आई फ्रेंडवर चिडली आहे. त्या बिचाऱ्यावर चिडायला काय झालं? काही बिचारा नाहीये तो. आणि काकू, मी तुमच्यावर पण चिडली. का ग बाई? कशाला द्यायची यशला नको ती जबाबदारी? आणि काय गरज होती परांजपेंना इथे घेऊन यायची? पण त्यात काय चुकलं? आणि त्या निमित्ताने परीला नवा फ्रेंड मिळाला ना. काकू, मला माहिती आहे सगळं का चाललंय ते. तुझ्यासाठीच तर चाललंय ना सगळं. आणि असं बघ नेहा, परीला जर का परांजपे आवडले तर तुला लग्नाला हो म्हणण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये. काकू, मला उशीर होतो, मी निघते. नेहा, उगीच चिडचिड करू नकोस ग. परी, तुझा फ्रेंड येणार आहे ना? हो मग. छान. फार जबाबदार आणि चांगला मुलगा आहे तो. हो, अगदी जबाबदार आणि शहाणा मुलगा. हा, ती टाळी काय चाललंय तुझं? घ्या, गोड गोड प्रसाद घ्या. तुम्ही 4 वर्षाच्या मुलीची मनधरणी करणार. ते पण तुमच्या त्या स्वतःच्या लग्नासाठी. तुम्ही काय चेष्टा वाटली तुम्हाला? पोरचेष्टा नाही, पोरखे. तुम्ही करताय तुमच्या लग्नाचा ते यशच्या नादाला लागून. काय पोरखेळ काय त्यात? हो, ज्या मुलीशी लग्न करायचं, तिला मागणी घालायची, तिची मनधरणी करायची, तिच्या मागे पुढे नाचायचं, तिला इम्प्रेस करायचं, तर तुम्ही काय करताय? तुम्ही त्या 4 वर्षाच्या पोरीच्या मागे लागलाय तिची मनधरणी करण्याकरता, का तर तुमचं लग्न. या गोष्टीवर तुम्ही हसताय ना, यातच तुमची अक्कल कळते. अहो, खरं तर एवढे दिवस माझ्या सोबत राहून तुम्ही हे मला सांगणं अपेक्षित होतं की त्या नेहाला माझ्या बाजूने वळवण्यासाठी परीला खिशात घालणं महत्वाचं आहे. तुम्ही सांगितलं नाही, हे त्या यशने मला सांगितलं आणि मलाही ते पटलं. कारण गाडी आता हळूहळू रुळावर यायला. म्हणजे आता तो यश सांगेल तसं तुम्ही पटवून घेणार आता? कोणी सांगितलंय यावरती पटणं न पटणं अवलंबून नाहीये. त्या सांगण्यामध्ये माझा फायदा किती ह्यावरती ते आहे. आणि आता सध्या तरी यश जे सांगतोय त्यात माझा फायदा आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय परांजपे? तुम्हाला इथून पुढे माझी गरज पडणार नाहीये? नव्हतीच कधी. मला लक्षात यायला उशीर झालाय. ओ, बघा परांजपे, तुम्ही जे बोलताय ते. काय बघायचंय काय त्यात? तुम्हाला कमिशन देऊन तसंही मी कंटाळलोय. पैसे वाया गेलेत माझे. परांजपे, आता माझं काम फुकटात करणारं मला कोणीतरी सापडलंय ना. त्याच्यामुळे तुम्ही निघा आता आणि मला डायरेक्ट तुमच्या नवऱ्याच्या बहिणीच्या लग्नात भेटा. हं? जा. अहो, असं काय करता परांजपे? निघा. न्या मॅडम, हे घ्या मागच्या 3 महिन्याच्या फाईल्स. मी किती महिन्याच्या मागितल्या होत्या? या 3 महिन्याच्या आहेत. मी किती महिन्याच्या मागितल्या होत्या? एक. हा, मग 3 कशाला देताय? उगाच कशाला काम वाढवताय? घेऊन जा बाकीच्या. सॉरी मॅडम.
काय ग नेहा, एवढी चिडचिड का करतेस तू? चिडचिड नाही करणार मग काय. हल्ली सगळ्यांना नको तीच कामं करायची असतात. समोरचा काय सांगतोय, आपण काय म्हणतोय ह्याचा काही विचार करायचा नाही. म्हणजे झालंय काय? असं कोणी वागलंय का तुझ्याशी? सोड ना शेफाली, हल्ली काय ना कोणालाही कुठल्या गोष्टीची कदरच नाही राहिलेली. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतंय हा विचारच नाहीये. पण ते करताना समोरच्यावर त्याचा काय विचित्र परिणाम होतोय हे नको का बघायला? काय ना, उद्देश जर का चुकीचा आहे असं समजून पुढे चाललं ना तर परिणाम विचित्रच होणार ना. पण उद्देश चांगला आहे असं जर का समजून आपण पुढे चाललो ना तर कशाला त्रास होईल. तुम्ही तुमचं तुमचं बोलताय तरी मला असं का वाटतंय की तुम्ही एकमेकांशी बोलताय? मी कशाला बोलायला जाऊ कोणाशी? नाही म्हणजे पटत नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ आहे का? सोड ना, मला पण भरपूर कामं आहेत, आज निघतो मी. हॅलो सर. सर हॅलो. सर, घारतोंडे तुम्हाला कोणालाही माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगतो. घारतोंडे आपली कंपनी परत एकदा जॉईन करतायत. ओ, नाही, त्याच्यात इतकं कुजबूज करण्यासारखं काही नाहीये. कंपनीने नीट चौकशी केली आहे आणि घारतोंडेंची काही चूक नाही असं आपल्या लक्षात आलंय. आणि जे काही 1-2 गैरसमज झाले होते त्याच्याबद्दल त्यांनी कंपनीची माफी मागितली. त्याच्यामुळे घारतोंडे, आजपासून तुम्ही कामाला लागू शकता. ओके? थँक्यू सर. थँक्यू. हां, युअर वेलकम. कामाला लागा.